एकच मोर्चा आहे की नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाचा जो का अविश्वास आहे पर्यावरण प्रेमींबरोबरचा. सतत आम्ही सुनावणीला जातो, सुनावणीला उलटे उत्तर दिले जातात, अपमानित केलं जातं आणि कुठल्याही प्रकारचा फीडबॅक दिला जात नाही. फक्त नावापुरत्या सुनावण्या घ्यायच्या. त्यामुळे हा मोर्चा दिलेला आहे. कुठेतरी संवाद व्हायला पाहिजे. आणि अमित ठाकरे साहेब आज या ठिकाणी आले. आमच्या सर्व पर्यावरण प्रेमींचं बळ त्यांनी वाढवलेलं आहे. आज ते पर्यावरण प्रेमी म्हणून आले, संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं, संपूर्ण देशाला दिसलं. तर मला असं वाटतं ही फार मोठी महत्त्वाची भूमिका यांनी पार पाडलेली आहे. एक राजकारण म्हणून नाही, एक पर्यावरण प्रेमी म्हणून त्या ठिकाणी आले. मला असं वाटतं की अमित साहेब पुढे ॲडजस्ट करावं. किती दिवसात मीटिंग घ्यावी किंवा आमची मागणी ही आहे की आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर दाखवतो की तुम्ही का झाडं नाही कापली पाहिजे, तुम्हाला का कापायचे ही आम्हाला ऐकायचे. त्याच्यामुळे जी समिती फॉर्म नव्हती होत ती आता महापौरांनी अग्री केलं की ती समिती फॉर्म होते. त्याच्यात एक 10-11 नावं येत आहेत. त्याच्यात मी पण जाणार आहे त्या बैठकीला. त्याच्यामुळे मला पण ऐकून घ्यायचं आहे कारण हा विषय ह्यांचा नाही आहे, तुमचा नाही आहे, तर आपल्या सगळ्यांचा आहे. मला वाटतं महापौरांचा आहे पण आहे, पण ते या शहराच्या समस्या त्या राज्यात राहतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतो की झाडं नका कापू. त्याच्यात काही गैर नाही आहे. खूप गंभीर आणि खूप प्रामाणिकपणे ह्या सगळ्यांनी मुद्दे मांडले आणि मला वाटतं की याची उत्तरं मिळाली पाहिजे. पण याच्यापूर्वी देखील या सगळ्यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं, पण आश्वासनाची पूर्तता आयुक्तांकडून झाली नाही. आपण आयुक्तांशी पण भेटणार आहोत पुढच्या वेळेला. आयुक्तांना मी खरं तर आज भेटायला आले. आज आयुक्त का नाही